नमस्कार सर्वांना. एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे आणि आपल्याला 4 शिट्ट्या देऊन ही डाळ शिजवून घ्यायची आहे. आता गव्हाचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी चपातीपेक्षा एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. वाफवलेली डाळ निथळून घ्यायची आहे आणि आता आपण पुरण तयार करू. त्यासाठी आपण अर्धी वाटी इतका गूळ त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये खसखस, त्यानंतर वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड आपण ॲड करणार आहोत. आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता पुरणाचे कानुले तयार करायला घेऊया. पुरणाचे कानुले हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरून तयार केलेल्या पारीमध्ये चणा डाळीचं गोड पुरण भरून त्याला करंजीचा आकार दिला जातो आणि हे कानुले तळून पण तयार केले जातात आणि वाफवून देखील तयार करून घेतले जातात. अशा पद्धतीने आता आपण चिरणीच्या सहाय्याने आपल्याला बाजूल कडा पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि आतील भागाला बोटाच्या सहाय्याने दुमडवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अत्यंत सुबक आणि रेखीव असा आपला पुरणाचा कानोला तयार झालेला आहे. तयार झालेला कानोला आपण वाफवून देखील खाऊ शकतो किंवा तळून देखील वापरू शकतो. आता सर्व कानुले आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. अधूनमधून परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपले कानुले हे लालसर सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले कानुले तयार झाले आहेत. व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.